बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी मोर्चा नियोजन समितीच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला। बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष ब्राह्मण व्यवस्थापन आहे। ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्खू संघांच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहेत। त्याच अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला। बुद्धम शरणम गच्छामी अशा सुरात जांभळी नाका येथून सकाळी 11 वाजता या मोर्चास सुरुवात करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप झाला। या मोर्चात 2 ते 3 हजार लोक सहभागी झाले होते। मोर्चा समितीच्या वतीनं भदंत लामा यांच्या नेतृत्वाखालील भिक्खू संघ, नानासाहेब इंदिसे, भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण आदींच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं। बोधगया महाबोधी विहार 1949 चा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा। बोधगया येथील महाबोधी महाविहाराचं नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं। बोधगया येथे उपोषण करत असलेल्या बौद्ध भिक्खूंवर होणारा पोलिसी अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आलाय। दरम्यान या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, महेंद्र अनभोरे, प्रमोद इंगळे, रवींद्र गायकवाड, आनंद कापुरे, संदीप खराब, जयवंत बैले, श्रीकांत कांबळे, समाधान तायडे, अशोक कांबळे, बाबासाहेब येडेकर, तात्याराव झेंडे, जेजी यादव, सतीश कांबळे, राहुल घोडके, लोपसिंग राठोड, विशाल ढेंगळे, डॉक्टर प्रमोद जाधव, विमलताई सातपुते, सुमन इंगळे, देवशाळा हराळे आदींनीही विशेष परिश्रम घेतले। आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून, देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधलं आहे बुद्धगयेला। पण त्या बुद्धगयेमध्ये 1949 कायद्याच्या अनुषंगानं 4 हिंदू बांधव ट्रस्टी आहेत, 4 बौद्ध बांधव ट्रस्टी आहेत आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे। त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो, बौद्धांवर अन्याय होतो। म्हणून आमची डिमांड आहे आजचा 1949 कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या याच्या मागणीसाठी आजचा मोर्चा आहे। तर आजचा मोर्चा तुम्ही आज काढलेला आहे, तुमची मागणी मान्य नाही झाली, पुढचा जंतर मंतर दिल्ली, जंतर मंतर दिल्ली।